उलवे येथील आदर्श शिक्षक, समाजसेवक आणि वारकरी स्वर्गीय नामदेव शिरढोणकर यांच्या 8व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमांना स्थानिक लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपणाने झाली। त्यानंतर स्वर्गीय नामदेव शिरढोणकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले। या निमित्ताने आयोजित भजन आणि प्रबोधनपर कला सादरीकरणाने उपस्थितांचे मन जिंकले। कवी ॲड. यशवंत भोपी यांच्या एका नवीन पुस्तकाचे प्रकाशनही याच सोहळ्यात करण्यात आले। या कार्यक्रमाला गीतकार एकनाथ माळी, गायक नाना गडकरी आणि श्रीकांत मुंबईकर यांच्या सुमधुर गीतांनी रंगत आणली। अभिनेते भूषण कडू यांनी शिरढोणकर कुटुंबाच्या कार्याची प्रशंसा केली। त्यांनी हा पुण्यस्मरण दिन समाजासाठी एक आदर्श असल्याचे म्हटले। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने वारकरी, स्थानिक मान्यवर आणि शिरढोणकर कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। आमच्या वडिलांचं पुण्यस्मरण, 8वं पुण्यस्मरण। त्यांचा जन्म 15 जुलै 1933 आणि त्यांना स्वर्गवास झाला 8 सप्टेंबर 2017 साली। पुण्यस्मरण एक वेगळ्या पद्धतीने करावं असं आम्ही ठरवलं शिरढोणकर परिवाराने। आणि मग तो संगीत भजनाचा शास्त्रीय संगीत अशोकबुवा म्हात्रे आणि डॉक्टर बोधनकर यांच्या दोघांच्या संयुक्त याने की तुम्ही शास्त्रीय संगीत सुमधुर असं ऐकलं। त्याचप्रमाणे नुसतं शास्त्रीय संगीत नाही तर प्रबोधन या समाजाला व्हावं ही माझ्या वडिलांची पहिल्यांदा तळमळ होती। मी 17 वर्षाचा असताना मतदानाचा अधिकार नसताना जेव्हा शिवसेनेचा शाखा प्रमुख झालो कोंबडू गावचा, त्यावेळेला वडिलांनी सांगितलं की बाबा तू जे करतोस ते ठीक आहे, पण आपली लोक काय पूर्वीपासून राजकारणात होती ती 100% समाजकारणात काम करायची। मी जेव्हा एक फोटो बाळासाहेबांचा तुम्हाला सांगतो, आठवण आली म्हणून फोटो माझा बाळासाहेबांच्या घरावर लावला तर बाळाले किल्ला होता शेतकरी कामगार पक्षाचा। आणि मग आमच्या गावातली लोक ते बाबांना तसे घाबरत, त्यांना रिस्पेक्ट देत, पण ते आले आणि बोलले का विजयनी बाळासाहेबांचा फोटो लावला आहे तो त्याला काढायला सांगा। तर बाबांनी त्यांना उत्तर दिलं, अरे बाबा त्याला आवडतं बाळासाहेब, तुम्हाला काय अडचण आहे, तुमचा पक्ष वेगळा आहे, त्याला वाटते त्याला दुसरा पक्ष हे करावा, त्याला आवडतात ते। तर ते 5-6 जण आले माझ्याशी उज्जत घालायला लागले, पहिले तू फोटो काढ। तर मी त्यांना सांगितलं रात्री नाही माझ्या समोर काढा, जो कोण काढेल त्याचे हात तोडीन अशी माझी त्यावेळेची भूमिका होती। मी तसा अग्रेसिव्ह माणूस आहे, प्रचंड अग्रेसिव्ह आहे। आजही तुम्ही बघितलं असेल विमानतळामध्ये मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, इथं कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्याला घाबरत नाही, कुठल्याही खासदार आमदाराला मी घाबरत नाही। त्याचं कारण असं आहे, कारण ही तळमळ आहे। साहेब 100 लोकांची भरती करणार होते, 1 सप्टेंबर रोजी ती थांबवण्यात आली आहे। काय पद्धतीने पुढची वाटचाल आहे, कशा पद्धतीने आपण पाठपुरावा करतो? त्याचा जो सिंहाचा वाटा आहे तो आमचा आहे। मी विजय शिरढोणकर असेल, विक्रांत घरत असतील किंवा आमची जी काही मंडळी आहे, सचिन केरी, सरपंच ओळ्यागावचे, आम्ही काय केलं, आम्हाला समजलं एक बातमी आली, तुम्हाला आज याच्यामार्फत सांगतोय। त्यांनी काय सांगितलं की बाबा 1 सप्टेंबरला 100 लोक घेणार आहे, पण माझ्या कानावर काय आलं तर 1 सप्टेंबरला 100 लोक घेताना दाखवणार 100, 27 गावची, एक म्हणजे वाटाला किती आली 4 पण नाही एका गावात, पण मागच्या बाजूने 450 भरती करणार बीजेपीची, म्हणजे बीजेपी जो सांगेल त्याची, मग ती कुठली बाहेरची, आणि ती कशी भरती करणार ते नंतर सांगेल, त्याचा उहापोह नंतर करीन। तुम्हाला आश्चर्य वाटेल, जो मी स्टिंग ऑपरेशन करणार आहे किंवा केलेला असेल तो तुम्हाला दाखवल्यानंतर तुम्हाला। पण ती भरती झाली आहे का, ती थांबवण्यात आली का, स्थगित आहे? आपण रोखली। बीव्हीजी कंपनीमध्ये आपण चेंबूरला गेलो, तिथं कार्यालयामध्ये त्या टिक्कू नावाचा अधिकारी होता, तो तिथे नव्हता। त्याच्याशी फोनवर, माझ्या फोनवर मी संवाद साधला, काश्मीरमध्ये राहणारा तो टिक्कू, त्याचा आम्ही त्याच ठिकाणी चिकू दाबला आणि त्याला सांगितलं जर ही भरती केलीस 1 तारखेपासून तर आमच्यासारखा तुला आम्ही आग्री आहोत, मी स्वतः आग्री आहे, आमच्या नावात आग आहे आणि तो जळफळाट तुला जाळून टाकू एवढी आमची आहे।